तर पहिला विषय घेतला पाहिजे हातामध्ये सर कस्टमर. भले एखादी कंपनी जुनी आहे, नो प्रॉब्लेम, की त्या कंपनीमध्ये बाबा माझा सेल फार मोठा होत नाही तरी आम्हाला लोक जॉईन होतात. पहिला विषय समजून घेतला पाहिजे की कंपनीमध्ये प्रोडक्ट आणण्याच्या आधी कस्टमर कोण आहे हा पहिला फायनल केला पाहिजे. कस्टमर जर तोपर्यंत फायनल करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही आणू शकत नाही. नाहीतर सर मार्केटला काय 10-12 प्रोडक्ट आहेत, 10-12 प्रोडक्ट आपण आणणार का? तर नाही सर, मिनिमम कमी ते 15 प्रोडक्ट आपण आणतो मिनिमम, का तर बजेट आपलं तेवढं नसतं. आपल्या सरासरी थर्ड पार्टी कंपनी कमी 3 पैशांमध्ये आपल्याला चालू करायची नियोजन आहे. तर या कारणासाठी तुम्ही लोकांनी ही गोष्ट पहिले केली पाहिजे की आपला कस्टमर कोण आहे. कस्टमरमध्ये आपला जो जीपी आहे, तुम्ही त्याला जीपी प्रोडक्ट आणू. सर जीपी हा फार्मा मार्केट मधला सगळ्या मेडिकल लाईन मधला लक्षात घ्या की त्या ठिकाणी कमीत कमी प्रोडक्ट घेणारा डॉक्टर आहे. तर त्यासाठी आम्ही त्याला म्हणतो लक्षात घ्या, हा गरीब कस्टमर आहे. तुम्ही श्रीमंत कस्टमर निवडा, त्याने तो कन्सल्ट लेवलचं कुठलाही ऑर्थो, गायनेकोलॉजी, डर्मा, सायकॅट्रिक कुठल्याही रेंजमध्ये उतरा. प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा की कुठला तर एक कस्टमर फायनल करा आणि तो कस्टमर फायनल करून त्या कंपनीसाठी लक्षात घ्या त्या डॉक्टरांचा आरसीपी चालू करा. त्याने कस्टमरचा आरसीपी करा. आरसीपी म्हणजे रिटेल केमिस्ट पर्सनल ऑडिट नाही, तर काय रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. जोपर्यंत रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट तयार करत नाही तोपर्यंत तुमच्या कंपनीचा रिअल कस्टमर तुमचा तयार होत नाही, तर तुमचा जेवढ्या प्रमाणात सेल पाहिजे तो होत नाही. जर आपल्याला इथिकल सेल करायचं असेल तर नुसता कस्टमर फायनल करून चालत नाही, त्या कस्टमरला राईट प्रोडक्ट पण देता आला पाहिजे. तर ते प्रोडक्ट आणणं पण गरजेचं आहे. राईट कस्टमर तयार करताना त्याबरोबरचे वेगळ्या प्रकारचे आपले गिफ्ट पण द्यावे लागतात, काही प्रकारच्या स्कीम द्यावं लागतात, काही प्रकारचे सीआरएम करावं लागतात, काही प्रकारचे इथिकल पण तुम्ही उतरावं लागतं. व्हरायटी ऑफ क्वेश्चन आहे याच्यामध्ये. इथिकल सेल किती असावा, कस्टमर तुमचा जो आहे तो स्कीम किती घेतो, त्याचं प्रमाण बरोबर, त्याचा दुसरी गोष्ट असते की त्याचा फी सेल किती असावा, म्हणजे आपण गिफ्ट देतो तो कोणत्या प्रकारचा असावा, काय असावा, हे सगळं काही आयडेंटिफाय करून मग तुम्ही कंपनी ओपन करा. पहिलं हे जोपर्यंत फायनल करत नाही तोपर्यंत, कस्टमर फायनल करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट हात जाऊ शकत नाही.